तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तर या व्हिडिओमध्ये आपण समीकरणे हा टॉपिक घेणार आहोत. कोणता टॉपिक? समीकरणे. तर हा टॉपिक वर आधारित 9 ते 10 प्रश्न घेणार आहोत. तर हा टॉपिक तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे. तर बघा जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच परीक्षेमध्ये विचारले जातात. कसे विचारले जातात? जसं बघा 15 खुर्च्या आणि 19 टेबलांची किंमत 5,300 असून 19 खुर्च्या आणि 19 टेबलांची किंमत 5,700 आहे. तर बघा इथे बघा काहीतरी आपल्याला साम्य दिसत आहे. तर अशा साम्य दिसणाऱ्या गणितांना कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आधी मोठे जे दिलेलं आहे, मोठे जे अंक हे दिलेलं आहे आपल्याला ते चूज करायचे. मोठे म्हणजे जी मोठी संख्या दिली आहे. इथे 15 खुर्च्या आणि 19 टेबल दिलेलं आहे. परंतु इथे 19 खुर्च्या आणि 19 टेबल दिलेलं आहे. तर ते जे 19 खुर्च्या आणि 19 टेबल दिलेले आहे ते आधी लिहून घ्यायचे. आता खुर्च्या म्हणजे x घेऊ आपण. खुर्च्या म्हणजे x घेऊ आणि टेबल म्हणजे काय घेऊ? y घेऊ. तर हे खुर्च्या आता 19 खुर्च्या आहेत, तर 19ला x ने गुणावं लागेल, बरोबर आहे? आणि 19 टेबल आहे, तर 19ला y ने गुणावं लागेल. आता याची किंमत किती दिलेली आहे? 5,700 बरोबर आहे? आणि दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला? 15 खुर्च्या आणि 15 टेबल, 19 टेबल. 15 खुर्च्या आणि 19 टेबल यांची किंमत दिली आहे 5,300. तर बघा अशा प्रकारचे जे गणित असतात त्यावेळेस काय करायचं? हा 19 सारखा आहे, तर याला सोडून द्यायचं. या दोघांचा फरक घ्यायचा आणि या दोघांचा फरक घ्यायचा. तर या दोघांचा फरक किती येतो? 4x. या दोघांचा फरक किती येतो? 400. तर x ची किंमत याच्यावरून निघून जाईल. 400ला 4 ने भागितलं तर 100 आलं. कारण इकडं गुणाकारात आहे, इकडे नेल्यावर भागाकारात येईल. म्हणजे x ची किंमत आली 100. आलं का लक्षात? x ची किंमत या ठिकाणी 100 आली. आता आपल्याला याच्यावरून y ची काढायची आहे. y ची काढायची आहे, तर इथल्या कुठल्यातरी एका इक्वेशनमध्ये टाकून द्यायचं. तर बघा 19x आणि 19y बरोबर 5700 आहे. तर याला जर 19 ने भागितलं तर इथे काय होईल मग? काय होईल? x अधिक y बरोबर 57 भागिला 19 म्हणजे 3. 300 होईल, बरोबर आहे? आणि हे 2 शून्य आहे ना? 19 ने भागितलं तर 19 कॅन्सल झाले आणि इथे 19 ने भागितलं तर इथे आले 3 आणि याच्यावरचे हे 2 शून्य लिहिले. ठीक आहे? तर x अधिक y बरोबर 300 आहे आणि x ची किंमत 100 आहे. तर y ची किंमत किती होईल? 200. आता x ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली. दोन्ही किमती मिळाल्या. आता हे ठेवा इथे 12 खुर्च्या म्हणजे म्हणजे 12 गुणिला x, 12 गुणिला x म्हणजे 1200, 12 गुणिला 100 म्हणजे इथे झाले 1200 आणि इथे 13 टेबल म्हणजे 13 गुणिला y. तर 13 गुणिला y म्हणजे 13 गुणिला 200 म्हणजे इथे किती झाले? 2600 आणि 1200 आणि 2600 यांची बेरीज होते 3800. तर या गणिताचे उत्तर 3800 राहील. ठीक आहे? आलं लक्षात? तर बघा अशा काही ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्यायच्या. ते उदाहरणातच दिलेलं असते. शॉर्ट दिलेलं असते उदाहरणात. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपला वेळ वाचतोय. ठीक आहे? तर चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एका थैलीत ₹1, 50 पैसे आणि 25 पैसे यांचे 5, 50, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत. ठीक आहे. जर त्यांची एकूण संख्या ₹420 असेल, तर 50 पैशाची नाणी किती? 50 पैशाची नाणी किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तर एक्झामिनरचा एकदम आवडता प्रश्न आहे. असा प्रश्न नेहमीच मला परीक्षेत विचारलेला दिसतो. खूप साऱ्या एक्झाममध्ये असा विचारलेला प्रश्न दिसतोय. एम-पी-एस-सी असो, यू-पी-एस-सी असो, रेल्वे असो, एस-एस-सी असो, खूप साऱ्या एक्झाममध्ये असा दिसतोय. तर बघा याची एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. फालतू किचकट पद्धतीमध्ये जाऊन आपला वेळ वाया घालवू नका. तर बघा इथे आहे ₹1. ₹1ला आपण कसे पैशामध्ये कन्व्हर्ट करायचं? 100 पैसे आणि हे काय 50 पैसे आहे. आणि हे काय आहे 25 पैसे आहे. हे असे लिहून घ्यायचे. आता यांचे रेशिओ यांच्या खाली लिहून घ्यायचे. हा 5च्या रेशिओमध्ये आहे, हा 6च्या रेशिओमध्ये आणि हा 8च्या रेशिओमध्ये. बरोबर आहे? यांचा रेशिओ दिलेला आहे ते लिहून टाकायचं. आता यांच्या करायचा गुणाकार. यांच्या करायचा गुणाकार. तर इथे किती आले? 500. इथे किती आले? 300 आणि इथे किती आले? 200. ठीक आहे? तर या सगळ्यांचे यांना काय करायचं आता? x ने गुणायचं, याला पण x ने गुणायचं, याला पण x ने गुणायचं, या सगळ्यांची करायची बेरीज. तर इथे किती आले? 1000x आले. बरोबर आहे? 1000x 500 आणि 300 800, 800 आणि 200 1000x. तर हे 1000x हे कोणाच्या बरोबर होईल? ₹420 बरोबर. ₹420 पैशामध्ये कन्व्हर्ट करा. पैशामध्ये कन्व्हर्ट करायचं तर 100 ने गुणावं लागेल. तर 100 गुणिला 100 असं येईल इकडे. ठीक आहे? तर इथे बघा म्हणजे इथे काय आलं? 1000x बरोबर 42,000 पैसे.
42,000 पैसे. एक्सची किंमत काय निघेल मग 42,000 भागीला 1,000. बरोबर आहे. तर याची किंमत एक्सची किंमत काय आली इथे 1 2 3 0 1 2 3 0 कपले. एक्सची किंमत आली 42. आता आपल्याला काढायचं कोणाचे आहे नाणी 50 पैशाची नाणी. तर 50 पैशाची नाणी किती आहे इथे 50 पैशाची नाणी आहे 6. तर 42 गुणिला 6 करायचं. 42 गुणिला 6 केलं तर 252 येतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर राहील. आली का ही शॉर्टकट पद्धत लक्षात? तर बघा एकदा पुन्हा सांगतोय 100 पैशाचे 50 पैशाचे आणि 25 पैशाची नाणी आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपयाचा अर्थ काय होतो 100 पैसे 50 पैसे आणि 25 पैशाचे नाणे आहे. ते प्रमाण दिलेलं आहे 5 6 8. तर याला काय करायचं आपण याला याच्याने गुणायचं प्रमाणाने. या 100 पैशाला गुणलं 500 आले, 50 पैशाला 6ने गुणलं 300 आले, 25ला 8ने गुणलं 200 आले. तर याला x लावून टाकायचं. इथे येतील 1000 x. या सगळ्यांचं एकूण किंमत किती आहे 420 रुपये आहे. त्याला पैशामध्ये कन्वर्ट करा तर त्याला 100ने गुणावं लागते. पैशामध्ये कन्वर्ट करायसाठी 100ने गुणावं लागते. 100ने गुणलं तर इथे आले 42,000 पैसे. आता हे एक्सची किंमत त्याच्यावरून निघाली 42 आणि आपल्याला 50 पैशाची नाणी काढायची होती. तर त्याचं रेशो किती आहे 6चं. एक्सची किंमत आली 42 आणि इथे 6चा रेशो आहे. तर इथे काय करायचं 6ने याला गुणायचं म्हणजे 252 नाणी 50 पैशाची होतील. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. चला तर बघा 2 व्यक्तींचे मासिक उत्पन्न दिलेलं आहे आपल्याला आणि खर्च दिलेला आहे. उत्पन्न आपण x घेऊ, खर्च y घेऊ. तर इथे काय होईल बचत किती आहे 50 रुपये महिना. तर बघा आता हे उत्पन्न आहे. उत्पन्न 4x झालं पहिल्या व्यक्तीचं. त्याचा खर्च झाला 7y आणि त्याची बचत किती आहे उत्पन्नातून खर्च वजा केला की बचत राहते. बचत किती राहिली 50 रुपये. तर हा एक इक्वेशन तयार झाला. आता दुसरा बघा याचं उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे 5x. याला x ने गुणलं तर आणि इथे 9ला y ने गुणलं तर 9y हा दुसऱ्या व्यक्तीचं काय होईल सांगा. दुसऱ्या व्यक्तीचं खर्च होईल. दोघांनी खर्च केल्यावर प्रत्येकाजवळ बचत किती उरते मासिक 50 रुपये उरते. तर हे अशा प्रकारचे 2 इक्वेशन आपल्याला याच्यावरून तयार करून घ्यायचे आहे. आता याला काय करायचं या 4ने याला गुणायचं आणि या 5ने याला गुणायचं. आता हे जर गुणलं तर आपल्याला एक्सची किंमत सारखी मिळून जाईल. तर याला आपण काय करू सांगा. तर बघा या ठिकाणी 4ला 5ने गुणायचं आहे तर या पूर्ण इक्वेशनला 5ने गुणायचं. तर इथे काय होईल मग 5ने याला गुणलं तर इथे येईल 20x. याला 7ला 5ने गुणलं तर इथे येईल 35y आणि याला 5ने गुणलं तर येईल 250. तर हे पहिल्या इक्वेशनचं असं कन्वर्ट करून घेतलं 5ने गुणून आपण. याला जर 4ने गुणलं दुसऱ्या इक्वेशनला आता 4ने गुणायचं आहे. तर 4ने गुणलं तर इथे येईल 20x आणि इथे येईल 4ने गुणलं तर 36y आणि इथे 4ने गुणलं तर 200 येईल. बरोबर आहे. तर काय करायचं पहिल्यामधून दुसरं इक्वेशन वजा करायचं. वजा करताना या सर्व यांचे चिन्ह बदलवायचे. तर बघा इथे 20x वजा 20x म्हणजे हे x कॅन्सल झाले. आता 36 मधून 35 गेले y राहिले फक्त आणि या 250 मधून 200 गेले तर 50 राहिले. y ची किंमत किती आली 50 आली. या ठिकाणी y ची किंमत 50 आली आणि आता आपल्याला काय करायचं आहे x ची किंमत काढायची आहे. तर x ची किंमत कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकून काढून घ्यायची. आता इथे 7 पहिल्या इक्वेशन मध्ये टाकूया आपण. तर इथे काय होईल 4x वजा 7 गुणिला 50 म्हणजे किती 350 बरोबर 50 होईल. म्हणजे हे 350 इकडे गेल्यावर काय होईल 350 इकडे गेल्यावर धन होईल म्हणजे 350 अधिक 50 म्हणजे 400 होईल. म्हणजे 4x बरोबर इथं काय मिळालं आपल्याला 400 मिळाले. तर x ची किंमत याच्यावरून काढता येईल निघाली. x ची किंमत निघाली 100. x ची किंमत 100 निघाली. तर बघा हे 4/5 याचे मासिक उत्पन्न काढायचे आहे. x ची किंमत 100 निघाली तर याचे रेशो आहे 4/5 आहे. तर 400 आणि 500 रुपये यांचे मासिक उत्पन्न होईल. चला पुढच्या गणिताकडे. चला प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया आपण. तर बघा याच्यामध्ये दिलेला आहे 2 संख्यामधील फरक दिलेला आहे आपल्याला. जसं एक संख्या x घेऊ दुसरी संख्या y घेऊ. दोघांमधला फरक दिलेला आहे. याच्यावरून x ची किंमत निघून जाईल y अधिक 5. ठीक आहे. आता पुढे लहान संख्येतून 25 वजा करायचे. आता लहान संख्या इथे y आहे. y मधून काय करायचं 25 वजा करायचं आणि खाली काय म्हटले पुढे काय म्हटलेलं आहे मोठ्या संख्येमध्ये 20 मिळवल्यास x मध्ये 20 मिळवायचं. तर गुणोत्तर काय मिळते म्हणते 1/2. हे गुणोत्तर मिळालं आपल्याला. आता करायचं तिरकस गुणाकार. 2 ने याला गुणलं
आता यांच्या किमती ठेवायची, हे एक्सची किंमत ठेवायची या इक्वेशनमध्ये. एक्सची किंमत ठेवायची ते वाय वजा 25, एक्सची किंमत ठेवली वाय अधिक 5, बरोबर आहे. आणि इथे काय होईल, अधिक 20 आहे, बरोबर 102 आला, बरोबर आहे. तर इथे काय झालं मग, वाय वजा 25 जसेच्या तसे राहिले, खाली आला वाय अधिक 25 बरोबर 1/2. अशा प्रकारे हे इक्वेशन मिळालं. आता करायचं तिरकस गुणाकार, याचा 2 नी याला गुणायचं तर काय होईल, 2y वजा 50 होईल. आणि इकडे 1 नी याला गुणलं तर y अधिक 25 होईल, बरोबर आहे, y अधिक 25. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपण केलं. आता y इकडे आणायचा आणि 50 ला इकडे न्यायचं. तर y इकडे आणला तर 2y मधून y गेले, बाहेर आले. 50 इकडे नेला तर 50 अधिक 25 म्हणजे किती आले, 75 आले. तर y ची किंमत आली 75. आपल्याला कशाची मोठी संख्या काढायची आहे, तर y ची किंमत जर इथे 75 टाकली, इथे y च्या जागी 75 लिहिले आणि त्याच्यामध्ये 5 ऍड केले तर मोठी संख्या किती निघेल, x ही संख्या 80 होईल. 75 अधिक 5 म्हणजे 80. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येते. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. बघा, अशा प्रकारचे उदाहरण खूप कठीण वाटतात, परंतु याच्यामध्ये काहीतरी क्लू असतो, तो क्लू शोधून काढायचा आहे आपल्याला. तर बघा, इथे आपण पेन्सिलमध्ये एक्स घेऊ आणि पेन म्हणजे काय घेऊ, वाय घेऊ आणि रबर म्हणजे झेड घेऊ. तिघांची किंमत आहे 111. तर बघा पुढचं कसं लिहिता येईल, 9x अधिक 6y अधिक 5z बरोबर 130. ठीक आहे. आणि त्याच्या पुढचं इक्वेशन 16x अधिक 11y, हे बघा, हे 16x अधिक 11y अधिक 3z बरोबर 221. तर बघा, हे तिन्ही इक्वेशन बघा, आपण जर यांची बेरीज केली तर काय होऊ शकते, हा एक तर्क लावायचा. तसंच इथे बघा, तिन्ही याच्यामध्ये काहीतरी एक सामान्यता दिसत आहे का, 39x दिसत आहे, 26y दिसत आहे आणि 13z दिसत आहे. हे याची आपल्याला किंमत काढायची. तर याच्यामध्ये एक सामान्यता दिसत आहे की हे तिन्ही संख्या काय असते, 13च्या पाड्यातल्या दिसत आहेत. इथे 13 आहे, इथे 26 आहे, इथे 39 आहे. जर आपण याला जर 13 ने भागितलं तर इथे काय होऊन जाईल, 3x अधिक 2y अधिक z, बरोबर आहे. तर अशा प्रकारचं काहीतरी याच्याकडून जर आपण मिळवता आलं तर आपल्याला हे याचं उत्तर काढता येईल. तर बघा, इथे काय होईल, 8 आणि 9 17 आणि 16 33x झाले इथे. ठीक आहे. आणि इथे 5 आणि 6 11 आणि 11 22y झाले. आणि इथे इथे काय झालं मग, 3 आणि 5 8 आणि 3 11z झाले, बरोबर आहे. आणि यांची बेरीज केली तर काय होईल, 2 आणि 5 आणि 1 6, बरोबर आहे, 6 आणि हे 4 462. ठीक आहे. तर या ठिकाणी किती आला, या ठिकाणी हे बघा, सगळ्या संख्या काय आहेत, 11च्या पाड्यातल्या आहेत. तर 11ने पूर्ण इक्वेशनला भागायचं. 11ने याला भागितलं तर काय येईल, 3x येईल. 11ने याला भागितलं, 11 2 22 म्हणजे 2y येईल. 11ने झेडला 11 झेडला भागितलं तर इथे फक्त झेडच येईल. आणि 11ने जर 462ला भागितलं तर 11 चौवडे 4, 11 2 22 म्हणजे 42 येते, बरोबर आहे. आता मला सांगा, हे याच्यासारखं आलं, हे याच्यासारखं आलं. आता बघा, याला काय करायचं, या इक्वेशनला 13ने गुणून टाकायचं. याला आपण 13ने भागितलं होतं म्हणून हे इक्वेशन मिळालं होतं. जर याला आपण रिव्हर्स केलं म्हणजे 13ने गुणलं तर आपल्याला हे मिळून जाईल, बरोबर आहे. तर 13ने जर याला गुणलं तर काय होईल, 13 3 39x. आणि 13ने जर याला गुणलं तर काय होईल, 26y. 13ने याला गुणलं तर 13z. आणि 13ने याला गुणलं तर 13 दुने 26 6, 13 दुने 26 6, हातचे आले 2, 13 52 आणि 2 54 म्हणजे 546. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर निघेल. बघा, एवढं सोपं होतं, परंतु त्यांनी जे किचकट केलं त्याच्यामुळे तुमचं उत्तर काढणं खूप कठीण झालं होतं. परंतु मी तुम्हाला जे ट्रिक सांगितली त्याच्यामुळे हे उदाहरण सोपं झालं एकदम. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा, ऑप्शन वरून गेलं तर काय होते बघा, 288 रुपयाला जर आपण या 12ने भागितलं तर काय होते, 12 रुपयाला एक वस्तू भेटत होती आधी. तर 288 रुपयाला किती भेटल्या असत्या आपल्याला, तर 12 दुने 24 आणि 12 48, 24 वस्तू भेटल्या असत्या. परंतु आता काय झालं, किंमत काय झाली, 4ने कमी झाली म्हणजे 8 रुपये झाली. किंमत किती झाली, 8 रुपये. तर आपल्याला वस्तू किती मिळतील ते बघायचं. तर हा 8 3 24 आणि 8 6 48 म्हणजे
36 वस्तू मिळते. आधी किती मिळायच्या? 24. आता किती मिळत आहे? 36. म्हणजे कितीचा फरक आहे? 12 वस्तूंचा फरक आहे. आणि किंमत कितीने कमी केली आपण? 4 रुपयांनी कमी केली. तर हे ऑप्शन इथे परफेक्ट बसतं. कोणतं? ऑप्शन क्रमांक 3. तर अशा प्रकारचे गणित ऑप्शनवरून सॉल्व्ह करायचे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, याला जर आपण ऑप्शनवरून सोडवतो म्हटलं तर डायरेक्टच उत्तर निघून जाते. काही करायची गरज भासणार नाही तुम्हाला. तर बघा इथे काय दिलेलं आहे की की दोन संख्यांचे अंक अंक बघा 3:4 या प्रमाणात आहे. 3:4 या प्रमाणात आहे. आता मला सांगा 3:4 प्रमाणात आहे. आता हे या 3ला आपण दशक स्थानचा अंक पकडला तर याला 10ने गुणावं लागेल आणि त्याच्यामध्ये हा एकक स्थानचा अंक मिळवला तर आपल्याला किती मिळेल? 34 मिळेल. आता बघा हे 34 मिळाले आपल्याला. तर या 34च्या पाड्यातली संख्या बघायची याच्यामध्ये आहे का कुठली? तर 34ल्या पाड्यातली जी कोणती संख्या असेल ते आपलं उत्तर राहील. तर 34 दुने 68 होतात इथे, म्हणून 68 हे आपल्या गणिताचं उत्तर राहील. एवढी सोपी ट्रिक आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. इथे 2 अंकी संख्या म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एक दशक संख्या राहील आणि एक एकक संख्या राहील. तर याच्यामधला जर पहिला अंक आपण दशक घेतला तर इथे येईल 10 आणि दुसरा अंक एकक घेतला तर इथे येईल 4. म्हणजे 30 अधिक 4 म्हणजे 34. आता या 34च्या पाड्यातली इथली कुठली संख्या आहे ते बघायचं आणि सॉल्व्ह करून टाकायचं. एवढी सोपी ट्रिक कोणी सांगणार नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक तुमच्या महत्त्वाची आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. चला बघा, आता इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण घड्याळावर घेणार आहोत. क्लॉक म्हणजे घड्याळावर घेणार आहोत आणि रिजनिंगच्या घड्याळाचं पूर्ण टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या ट्रिक्स, शॉर्टकट्स मी सगळं काही घेऊन येईल, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. थँक्यू.